नमस्कार, मी विकास सर। आज आपण वार्षिक परीक्षा पूर्व तयारी भाग 2 यात पाहणार आहोत। फरक स्पष्ट करा। कसे लिहितात? 1. वनस्पती आणि प्राणी। वनस्पती प्राणी 1. ते एका स्थळावरून दुसऱ्या स्थळी जाऊ शकत नाही। ते एका स्थळावरून दुसऱ्या स्थळी जाऊ शकतात। 2. सूर्यप्रकाशाच्या हजेरीत प्रकाश संश्लेषण करतात। ते प्रकाश संश्लेषण करत नाही। 2. श्वसन आणि प्रकाश संश्लेषण। श्वसन प्रकाश संश्लेषण 1. ही क्रिया वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये होते। ही क्रिया फक्त हिरव्या वनस्पतीत सूर्यप्रकाशाच्या हजेरीत होते। 2. ह्या क्रियेत ऑक्सिजन वायूचा उपयोग होतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो। ह्या क्रियेत कार्बन डायऑक्साइड वायूचा उपयोग होतो आणि ऑक्सिजन वायू मुक्त होतो। 3. वाळवंटातील वनस्पती आणि पाण्यातील वनस्पती। वाळवंटातील वनस्पती पाण्यातील वनस्पती 1. त्यांना लहान आणि कमी पर्ण असतात। त्यांचे पर्ण मोठे आणि पोकळ पर्णदंड असतात। 2. त्यांचे मूळ पाणी मिळविण्यासाठी खूप खोलवर पसरलेले असतात। त्यांचे मूळ मातीत चिकटलेले असतात। कित्येक वनस्पतीचे मूळ पाण्यात तरंगतात। 4. सजीव आणि निर्जीव। सजीव निर्जीव 1. ते अन्न घेतात। ते अन्न घेत नाही। 2. ते श्वसन करतात। ते श्वसन करत नाही। 3. ते हलनचलन किंवा प्रचलन करतात। ते हलनचलन किंवा प्रचलन करत नाही। 4. ते वृद्धी आणि विकास पावतात। ते वृद्धी आणि विकास पावत नाहीत। 5. ते उत्तेजनाला प्रतिचार देतात। ते उत्तेजनाला प्रतिचार देत नाहीत। 6. ते स्वतः सारखा दुसरा सजीव उत्पन्न करू शकतात। ते स्वतः सारखा दुसरा सजीव उत्पन्न करू शकत नाहीत। 5. पारदर्शक पदार्थ आणि अपारदर्शक पदार्थ। पारदर्शक पदार्थ अपारदर्शक पदार्थ 1. त्यामधून प्रकाश पसार होतो। त्यामधून प्रकाश पसार होत नाही। 2. त्यांची सावली पडत नाही। त्यांची सावली पडते। 3. काच, पाणी, हवा हे पारदर्शक पदार्थ आहे। भिंत, लाकूड, पुठ्ठा हे अपारदर्शक पदार्थ आहे। 6. सावली आणि प्रतिबिंब। सावली प्रतिबिंब 1. प्रकाशाच्या मार्गात अपारदर्शक पदार्थ आला की सावली पडते। आरशात होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनामुळे वस्तूंचे प्रतिबिंब रचले जाते। 2. रंगीत वस्तू असली तरी त्याची सावली काळी असते। वस्तू ज्या रंगाची असते त्याच रंगाचे प्रतिबिंब मिळते। 7. विद्युत सुवाहक पदार्थ आणि विद्युत अवाहक पदार्थ। विद्युत सुवाहक पदार्थ विद्युत अवाहक पदार्थ 1. त्यामधून विद्युत प्रवाह पसार होतो। त्यामधून विद्युत प्रवाह पसार होत नाही। 2. विद्युत प्रवाह एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी घेऊन जाण्यासाठी विद्युत सुवाहकचा उपयोग होतो। विद्युत प्रवाहाच्या सरळ संपर्कापासून वाचण्यासाठी तारेच्या आवरणात आणि विद्युतच्या साधनांचे हाथ्यांमध्ये विद्युत अवाहकचा उपयोग होतो। 3. लोखंड, तांबे सारखे धातू विद्युत सुवाहक आहे। रबर, कार्बोनाइट सारखे पदार्थ विद्युत अवाहक आहे। 8. नैसर्गिक चुंबक आणि कृत्रिम चुंबक। नैसर्गिक चुंबक कृत्रिम चुंबक 1. जमिनामधून मिळणाऱ्या चुंबकीय दगडाला नैसर्गिक चुंबक म्हणतात। लोखंडाच्या तुकड्यांवर चुंबक घासून बनविलेल्या चुंबकाला कृत्रिम चुंबक म्हणतात। 2. त्याचा आकार अनियमित असतो। ते निश्चित आकाराचे बनविलेले असते।